आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या 30 जागा निवडून आणा। मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील। संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहांच्या सूचना। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय। मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार। शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य। 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांचं मार्गदर्शन। बाजार बुणगे काल आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। कोण खतम करतं बघतोच, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। हा उलटा प्रवास सुरू झालेला आहे। महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। अमित शहा आले की झोप न लागल्यानं ठाकरे अशी वक्तव्य करतात। उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर बावनकुळेंचा हल्ला बोल। जयंत पाटलाला वाटतं, याची भीती काँग्रेसला वाटतं। जेवढा वेळा अमित भाई येतात तेवढा दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही 2-2, 3-3 दिवस। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतायत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला। भाजपनं लोकसभेत देखील 45+ निर्धार केला होता, पण ते यशस्वी झाले नाही। हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही। विदर्भातील मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका। पवार आणि ठाकरेंशिवाय मार्ग नाही असं शहांना देखील वाटतं। शहांच्या ठाकरे पवारांवरील वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ 27-28 सप्टेंबरला 2 दिवस राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर। विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमरावतीत बैठक।